गाईज, वेलकम टू कन्सिस्टन्सी T16. आज मला तुमच्याशी असं काहीतरी शेअर करायचं आहे ज्याच्याशी मोस्टली डॉग फीडर्स जास्त रिलेट करू शकतील. सो दिस व्हिडिओ इज डेडिकेटेड टू डॉग फीडर्स. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जेव्हा डॉग्सच्या संपर्कात येतो, त्यांच्याशी खेळतो, त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला खूप सगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. मला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्यांना रेसिप्रोकेशन मध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच पास ऑन केली पाहिजे. म्हणून मी आता खूप वेळापासून एक गोष्ट सुरू केली आहे की ज्या दिवशी माझा मूड चांगला नसतो, माझी खूप चिडचिड झाली असते, मला एन्झायटी झाली असते किंवा माझं रात्रभर जागरण झालं असतं, त्या दिवशी मी डॉग फीडिंग साठी जात नाही. आधी मी इमोशनली ट्रॅप्ड होते, म्हणून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी डॉग फीडिंग साठी जायचे. आणि जेव्हा मी जायचे तेव्हा माझ्यात पॉझिटिव्ह एनर्जी नसल्यामुळे माझ्याकडून अननोइंगली त्यांना एन्झायटी वाली, चिडचिडवाली किंवा लो एनर्जी पास ऑन व्हायची. म्हणून आता मी या गोष्टीची काळजी घेते की ज्या दिवशी माझा मूड चांगला असेल, माझी एनर्जी चांगली असेल, त्याच दिवशी मी डॉग फीडिंग साठी जाते. सो दे कॅन ऑल्सो गेट ओनली पॉझिटिव्ह एनर्जी फ्रॉम माय साइड. आणि मी त्यांच्याकडून फक्त पॉझिटिव्ह एनर्जी रिसीव्ह नाही करत, तर